नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे। कारण ज्या लाडक्या बहिणींना आता पती नाही आहे, ज्यांना वडील नाही आहेत, त्यांची KYC कशी करायची, भरपूर जणांचा आता यात मनामध्ये प्रश्न होते। तर आता हा प्रश्न सुटलेला आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेची जी KYC करताना ज्यांना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, त्यांच्यासाठी पर्याय आलेला आहे। त्यांची KYC आता कशी करायची आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे बघणार आहोत। तर बघा, 18 नोव्हेंबर रोजी शासनाचा जो जिल्हा होता त्या GRमध्ये स्पष्ट दिलेलं आहे की GRमध्ये KYC कशी करायची हे स्पष्ट सांगितलेलं आहे। तुम्हाला KYC सुद्धा करून दाखवणार आहे आणि पुढे तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे। तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात। तर बघा, प्रथम तुम्हाला गुगलवरती येऊन लाडकी बहीण योजना या साईटवरती यायचं आहे। तर इथं बघा, तुम्हाला KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे असं तुम्हाला एक ऑप्शन दिलेलं आहे। आता त्या ऑप्शनवरती तुम्हाला इथं त्या बॉक्स आहे त्याच्यामध्ये KYC करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे विचारलेला लाभार्थी आधार क्रमांक, आता जे कोणी लाडकी बहीण जो लाभार्थी आहे त्या लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक इथं टाकायचा आहे। नंतर लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चा आहे तो टाकायचा आहे। नंतर सहमत आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला OTP येणार आहे, तो OTP इथं टाकून तुम्हाला KYC करायची आहे। तर आता हा OTP येईल। OTP आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्यावरती आल्यानंतर OTP तुम्हाला या बॉक्समध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि OTP टाकून आपला फॉर्म सबमिट करायचा आहे। आता सर्वजण विचारतील की त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे। तर बघा, आता OTP सबमिट केला तर तुमचं आता काम आता इथं संपलेलं आहे। आता याच्या पुढे तुम्हाला प्रोसेस करायची गरज पडणार नाही आहे। आता जे वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर आहे, इथं तुम्हाला आधार टाकायचा म्हणजे टाकायची गरज नाही आहे। तर काय करायचं आहे, तर बघा, तुम्हाला याच्या पुढं अशा पद्धतीने तुम्हाला आता हाफ KYC ही करायची आहे। आता हाफ KYC केल्यानंतर तुम्हाला लाडक्या बहिणीचा जो आधार नंबर आहे तो OTP घ्यायचा आहे आणि पुढं जायचं आहे। पुढे आपल्याला पती किंवा वडिलांचा आधार नंबर टाकायचा नाही। तिथं आधार कार्ड आणि तुमचं पतीचं जे मृत्यूचं प्रमाणपत्र असेल, घटस्फोट प्रमाणपत्र असेल हे जमा करायचं आहे। कोणाकडे जमा करायचं आहे, तर बघा, अंगणवाडी सेविकेचा जो GRमध्ये यांचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे। तुमच्या शेजारी कुठे शहरामध्ये अंगणवाडी जर नसेल तर तुम्ही हे काही महिला व बाल विकास मंडळ अधिकारी आहेत त्यांच्याकडे सुद्धा हे जाऊन तुम्ही जमा करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला पती किंवा वडील यांचं नाही आहेत अशा पद्धतीने तुम्हाला अशी KYC करायची आहे। आपली कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करायची आहे। तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।